नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट युवराज शेळके. आज आपल्या व्हिडिओमध्ये समजा एखाद्या वारसानं आपल्या संबंधित सहहिस्सेदाराचं सदर वारस नोंद करत असताना नाव वगळलं असेल तर ह्याबद्दल कायदेशीर प्रोसिजर काय म्हणते. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, वडिलांचं निधन झाल्यानंतर वारस नोंदीची प्रक्रिया करावी लागत असते. आता काय होतंय, काही बहिणींची लग्न झालेलं असतात, त्या आपल्या सासरी नांदत असतात. काही भाऊ नोकरीनिमित्तानं पुणे मुंबई अशा ठिकाणी बाहेर असतात. त्यावेळी ज्याच्या ताब्यात एखाद्या भावाकडे जर शेती असेल तर तो भाऊ काय करतो, एखाद्या बाबतीत अशा काही घटना घडलेल्या आहेत की बहिणीचं किंवा भावांची नावं वगळायची आणि बेकायदेशीररित्या चुकीची माहिती देऊन तलाट्यानं आपल्या नावाची नोंद करायची. आता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या भावाचं किंवा बहिणीचं ॲफिडेविट करून नाव वगळलेलं असेल, सातबाऱ्यातून नाव वगळलेलं असेल किंवा वारस नोंदीच्या वेळी नाव वगळलेलं असेल तर त्यांना त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळतो का? निश्चितच त्यांचा हक्क कुठंही वाया जात नाही, त्यांना कायदेशीर हक्क असतो. पण सदर प्रोसिजर जर एखाद्या बहिणीचं किंवा भावाचं नाव वगळलेलं असेल तर त्यांना महसूल न्यायालयामध्ये दाद मागता येते आणि आपला जो काही हिस्सा असेल तो कायदेशीर मागता येतो आणि तिची आपल्या नावाची नोंद मेहरबान कोर्टाकडून महसूल न्यायालयाकडून नोंद करून घेता येते.